नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झाम जून 2025 रोजी झालेल्या हिस्ट्री विभागातील प्रश्न क्रमांक 76। 1917 मध्ये खालीलपैकी कोणत्या आयोगाची नियुक्ती उच्च शिक्षणातील सदस्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी झाली होती? 1904 च्या कायद्यावर या आयोगाचे भाष्य केले होते की संपूर्णतः शासनाच्या आहारी गेलेल्या जगातील विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यापीठे सर्वाधिक आहेत। पर्याय हंटर आयोग, फ्रेझर आयोग, अँथनी आयोग आणि सॅडलर आयोग। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सॅडलर आयोग। प्रश्न क्रमांक 77। खालीलपैकी कोणी विवाह संस्थेच्या विकासाच्या इतिहासावर 1926 मध्ये मराठीमध्ये लिखाण केले? पर्याय राघव भांडारकर, विका राजवाडे, पांगवा काणे, राला मित्रा। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विका राजवाडे। प्रश्न क्रमांक 78। अपराधी कायदा संशोधन अधिनियम 1932 ने खालीलपैकी कोणता अधिकार शासनाला प्रदान केला? पर्याय मोर्चात भाग घेतले या कारणाने जबरदस्तीने अटक करणे, अपराधाला न्यायालयात न नेता फाशी देणे, शासनाविरुद्ध विचार वक्तव्य प्रसिद्ध करणारे वृत्तपत्रांचे संयमन करणे, विवादित मालमत्ता जप्त करणे। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शासनाविरुद्ध वक्तव्य प्रसिद्ध करणारे वृत्तपत्र यांचे संयमन करणे। प्रश्न क्रमांक 79। खालीलपैकी कोणते 1822 च्या हॉल्ट मॅगॅझिन निवेदनाचे प्रमुख वैशिष्ट्य होते? पर्याय कायमधारा पद्धतीचे समर्थन, जमीनदारी आणि रयतवारी पद्धतींच्या विशेषतांचे मिश्रण, कलेक्टर या पदाची निर्मिती, तहसीलदार या पदाची निर्मिती। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जमीनदारी आणि रयतवारी पद्धतींच्या वैशिष्ट्यांचे मिश्रण। प्रश्न क्रमांक 80। 1929 साली बंगालमध्ये अक्रम खान, फजलुल हक आणि अब्दुल रहीम यांनी खंडाने शेती करणाऱ्या बर्गदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कोणता पक्ष स्थापन केला? पर्याय आहे युनियस्टी पार्टी, रियासती प्रजामंडल, जोतेदार पार्टी, बंगाल किसान सभा। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रियासती प्रजामंडल। प्रश्न क्रमांक 81। 1944 मध्ये द्रविड मुन्नेत्र कळमघम हे नाव खालीलपैकी कोणत्या संघटनेला दिले आहे? पर्याय तेलुगू रिपब्लिक पार्टी, मद्रास किसान पार्टी, मद्रास अनटचेबल पार्टी, जस्टिस पार्टी। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जस्टिस पार्टी। प्रश्न क्रमांक 82। दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत परदेशी सत्तांसह पोलाद निर्मिती कारखाने उभारण्याचे 3 करार केले गेले, त्यापैकी पुढील जोड्यांपैकी कोणते अयोग्य आहे? जर्मन राऊरकेला, रशियन भिलाई, ब्रिटिश दुर्गापूर, अमेरिकन बोराको। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अमेरिकन बोकारो ही जोडी चुकीची आहे। या पुढील असणारे प्रश्न आपण पुढील भागात बघू। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।